नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 25 माघ शके 1947, अर्थात 14 फेब्रुवारी 2026. मंडळी, मासेमारी हा आपल्याकडचा एक प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायात काळानुसार अनेक बदल आले आहेत. आज या व्यवसायापासून परकीय चलन देखील आपल्याला मिळतं आहे. तर आज आपण आपल्या महाराष्ट्रातील सागरी मत्स्य व्यवसाय काल, आज आणि उद्या कसा असेल याविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर सुहास वासावे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले गायत्री भरणकर यांनी. मंडळी नमस्कार. मंडळी, जागतिक स्तरावर जर आजचा विचार केला तर मत्स्य व्यवसाय हा अन्नाची सुरक्षा, पोषणाची सुरक्षा तसंच रोजगार संधी आणि गरिबी निर्मूलनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. जगभरात उपलब्ध असलेले मत्स्य व्यवसायाचे जे स्रोत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तसंच मत्स्य व्यवसायामध्ये होत असलेल्या आधुनिकीकरणाचा विचारसुद्धा जर आपण केला तर मत्स्योत्पादन हे जागतिक स्तरावर वाढताना दिसतंय. आपला महाराष्ट्र हे भारतातलं मासेमारी व्यवसायामध्ये सक्रिय असलेलं एक प्रमुख राज्य. राज्याचा मासेमारी हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीद्वारे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारा असा हा मत्स्य व्यवसाय आहे आणि म्हणूनच महत्त्वपूर्ण योगदान एकूण आर्थिक उलाढालीमध्ये मत्स्य व्यवसायाचं दिसून येतं. तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रातील सागरी मत्स्य व्यवसाय जो आहे तो पूर्वी कसा होता, आजची सद्यस्थिती काय आहे आणि भविष्यकाळामध्ये त्यामध्ये काही संधी आहेत का, या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथील प्राध्यापक डॉक्टर सुहास वासावे यांना. सर नमस्कार. नमस्कार सर, आता मी म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्रातला सागरी मत्स्य व्यवसाय हा खूप समृद्ध आहे. तर या मत्स्य व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे त्याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांगा. मासेमारी हा मानवाचा अगदी पुरातन काळापासूनचा व्यवसाय आहे. हो. आणि आत्ताच्या घडीचा विचार केला तर जगातील साधारण 10% लोक या मत्स्य व्यवसायाशी थेट निगडीत आहेत आणि आपली उपजीविका करत आहेत. आपण मासेमारी म्हटली की ती 2 प्रकारची मासेमारी मुख्यतः होते. एक सागरी मासेमारी आणि भूजल मासेमारी. आणि जगाच्या एकूण उत्पादनात भारत मत्स्य व्यवसायात दुसऱ्या क्रमांकावर असून त्यात आपला वाटा हा 6% इतका आहे. माशांच्या निर्यातीतून देशाला हजारो कोटी रुपयांचं परकीय चलन दरवर्षी आपल्याला मिळत असतं आणि त्यामुळेच या व्यवसायात रोजगार निर्मिती होत आहे. पर्यायानं गरिबी निर्मूलनाकरता हातभार लागत आहे. पोषक अन्न मिळून पोषण सुरक्षा मिळवली जात आहे. स्वस्त अन्नाचा स्रोताच्या माध्यमातून अन्न सुरक्षा देखील मिळवली जात आहे. आता आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला साधारण 848 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आणि महाराष्ट्रात एकूण 7 सागरी जिल्हे आहेत. या 7 जिल्ह्यात 81,492 मच्छीमार कुटुंब असून 3,86,359 इतके लोक सागरी मासेमारीद्वारे आपली उपजीविका करत आहेत. आणि बंदरांचा विचार केला तर महाराष्ट्रात न्यू फेरी वार्फ हे एक प्रमुख बंदर असून ससून-डॉक आणि मिरकरवाडा ही 2 लहान बंदरं आहेत. तसंच संपूर्ण किनारी भागात 173 लहान मासे उतरवणी केंद्र आहेत. सागरी पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात 28,865 इतक्या मासेमारी नौका कार्यरत आहेत आणि त्यापैकी 21,075 ह्या यांत्रिकी मासेमारी नौका आणि 7,790 बिगर यांत्रिकी म्हणजेच पारंपरिक मासेमारी नौका आहेत. या नौकांद्वारे म्हणजे ज्या आधुनिक नौका आहेत त्यामध्ये पर्सिन, ट्रॉलिंग, गिलनेट आणि पारंपरिक ज्या नौका आहेत त्यामध्ये रापण, डोल, पाग, गळ इत्यादी पद्धतीनं मासेमारी केली जाते. सर, पूर्वीचा काळ थोडा वेगळा होता आणि आता आधुनिकतेच्या माध्यमातून अनेक बदल घडून येत आहेत. तर हा जो बदल घडतो तो मासेमारीच्या पद्धतीत सुद्धा झाला आहे का, आणि असेल तर कसा झाला आहे? हो. महाराष्ट्रात 1980च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत अगदी पारंपरिक डोलजाळी, तरती किंवा बुडती गिलनेट, रापणी, गळ, पाग आणि वाऊल च्या साह्यानं मासेमारी केली जात होती. त्यापूर्वी 1960च्या दशकात यांत्रिकी मासेमारी उदयास आली होती. या सुरुवातीच्या काळात ट्रॉलिंग मासेमारीला पारंपरिक मासेमाऱ्यांनी जोरदार विरोध केला. कारण
पारंपरिक मच्छीमारांना डोल जाळं किंवा गिलनेट वेगानं चालवता येत नव्हतं. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर राहणारे मासे पकडण्यात मर्यादा पडत होत्या. त्याचबरोबर समुद्राच्या तळाशी राहणारे मासे म्हणजेच विशेषतः कोळंबीची पकड करण्यासाठी सुयोग्य मासेमारी पद्धती उपलब्ध नसल्याने आणि विशेष म्हणजे यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणारे ट्रॉलर्स पद्धती पारंपरिक क्षेत्राशी स्पर्धा करीत नसल्यानं ट्रॉलिंग मासेमारीचा विरोध हळूहळू कमी होत गेला. कालांतरानं ट्रॉलिंग मासेमारीला सरकारी आणि संस्थात्मक मदतीनं भांडवल उपलब्ध करून देऊन या प्रकारच्या यांत्रिकी मासेमारीला मान्यता दिली गेली, ज्यामुळे समुद्र तळावर वास्तव्य असलेल्या मत्स्यसंपत्तीची पकड करण्यासाठी ज्या पारंपरिक मासेमाराला मर्यादा होत्या त्या कमी झाल्या. कोळंबी, माकुळ तसेच समुद्र तळावरील मासे जे ट्रॉलिंग मासेमारीमुळे पकडले जातात ते विशेषत्वाने प्रक्रिया आणि निर्यात उद्योगाद्वारे परकीय चलन मिळवून देण्यासाठी मोठा हातभार लावतात आणि म्हणूनच ट्रॉलिंग मासेमारीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. त्यानंतर 1990च्या दशकात उत्तरार्धात ट्रॉलिंग क्षेत्राची मर्यादा 90 मीटर खोलीपर्यंत वाढल्यानं कोळंबीची मोठ्या प्रमाणावर पकड होऊ लागली. पण त्याचवेळी अनेक मत्स्य प्रजातींची रचना बदलली. सध्या आपल्याला चालू कोळंबी आणि टायनी या लहान आकाराच्या कमी किमतीच्या प्रजातींची मोठ्या प्रमाणावर पकड होताना दिसते. पारंपरिक डोलनेट, रापण किंवा गेलनेट यासारख्या मासेमारी पद्धतींना मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचं पाठबळ असूनसुद्धा मासेमारी पद्धतींचे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाल्यानं एकूण मासेमारीच्या 98 ते 99% वाटा हा यांत्रिक मासेमारीतून मिळत असून उर्वरित 1 ते 2% वाटा हा बिगर यांत्रिकी म्हणजेच पारंपरिक मासेमारीतून मिळत आहे. त्यानंतर 1990 ते 2000च्या दशकात बांगडा आणि तारली माशांच्या विपुलतेमुळे म्हणा किंवा वाढत्या लोकसंख्येला मत्स्यान्न पुरवण्याच्या हेतूने पर्सिन मासेमारीला राज्यात महत्त्व प्राप्त झालं. परंतु त्याचवेळी पारंपरिक मासेमारी दुर्लक्षित झाल्यानं त्या प्रकारच्या मासेमारीत लक्षणीय घट झाली. शिवाय पारंपरिक गिलनेट आणि रापणीद्वारे पकडलेल्या माशांच्या तुलनेत पर्सिन 1.5 ते 2 टन प्रति फेरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे पकडत असल्याने गिलनेट आणि रापणी मासेमारीच्या नफ्यावर परिणाम झाला. सुरुवातीला पर्सिन जाळ्यांच्या मासेमारीतून मोठ्या प्रमाणात मासे मिळणे सुरू झाल्यामुळे पर्सिन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचबरोबर पर्सिन मासेमारी ही उत्पादनक्षम आणि किनाऱ्यानजीकच्या पारंपरिक मासेमाऱ्यांच्या राखीव क्षेत्रावर अतिक्रमण करत असल्यानं तसंच ट्रॉलर्स आणि पर्सिन आपल्या मासेमारीत सुमारे 60 ते 65% इतक्या मोठ्या प्रमाणात लहान आकाराचे त्यांच्या जीवनचक्रात एकदाही प्रजनन न केलेले अल्पवयीन मासे तसेच अन्नसाखळीतील मोठ्या माशांचे खाद्य असलेले लहान मासे पकडत असल्याने किनाऱ्यानजीक मासे पकडणाऱ्या मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. सर, तुम्ही म्हणताय की विपरीत परिणाम झालेला आहे, पण तो कसा झाला आणि नेमका म्हणजे कुठल्या पद्धतीनं झाला ते सांगा. आत्ताच मी म्हणालो की मासेमारी नौकांची संख्या ही बेसुमार पद्धतीनं वाढली. त्यामुळे मच्छीमार सागरी पर्यावरणाच्या उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक मासे पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि शास्त्रीय भाषेत या स्थितीला ओव्हरफिशिंग असं म्हटलं जातं. अधिकाधिक मासेमारी ही उत्पन्न स्रोताच्या दृष्टीनं जरी फायद्याची असली तरी शाश्वत पर्यावरणाच्या दृष्टीनं तितकीच घातक देखील आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवताना आपण पर्यावरणाच्या समतोलतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहोत. या अप्रमाणबद्ध मासेमारीमुळे माशांच्या काही प्रजाती नष्ट झाल्या असून काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसंच जगातील मत्स्यसाठा आणि त्यावरील सध्याच्या मासेमारीचा दबाव याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाने सी अराउंड अस या संशोधन प्रकल्पाद्वारे असे निष्कर्ष काढले आहेत की याच प्रमाणात मासेमारी सुरू राहिली तर पुढील 20 वर्षाच्या कालावधीत काही माशांच्या प्रजातींच्या प्रमाणात प्रचंड घट होऊ शकते. परिणामी काही प्रजाती अस्तंगत देखील होऊ शकतात. या अप्रमाणबद्ध मासेमारीतील अधिक धोकादायक बाब म्हणजे फिशिंग डाऊन द फूड वेब. यात सुरुवातीला मच्छीमार फक्त मोठ्या आकाराचे किंवा बाजारात मागणी असलेले मासे पकडतो, पण कालांतरानं फक्त मोठे मासे किंवा विशिष्ट प्रकारचे मासे पकडल्याने सागरी अन्नसाखळीत भक्षक माशांचे प्रमाण कमी झाल्याने भक्ष्य माशांचे प्राण्यांचे प्रमाण वाढते आणि अन्नसाखळीत तणाव निर्माण होतो, ज्यामुळे माशांची प्रतिकार क्षमता कमी होते आणि माशांना रोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. या उलट मासे मिळण्याचं प्रमाण कमी झाल्यानं मच्छीमार बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी लहान आकाराचे मासे पकडू लागले आहेत. त्यामुळे सागरी अन्नसाखळीतील भक्षक माशांना आवश्यक असलेले लहान मासे न मिळाल्याने
अन्नसाखळी कोलमडून सागरी पर्यावरण धोक्यात येऊ लागले आहे. यात दुसरी बाजू अशी की लहान मासे पकडल्यामुळे त्या माशांना प्रजननाची संधी मिळत नाही. बर परिणामी नवीन मत्स्यसाठा निर्माण होत नाही. थोडक्यात अप्रमाणबद्ध मासेमारीमुळे मुळात स्थिर, विकसित आणि कार्यक्षम असलेलं सागरी पर्यावरण अस्थिर, अपरिपक्व आणि तणावपूर्ण होत आहे. बरोबर आहे. बरं सर, घोस्ट फिशिंग हा सुद्धा एक काही प्रकार आहे, तर त्याबद्दल सांगा. नाही, घोस्ट फिशिंग हा एक हानिकारक प्रकार आहे, बर परंतु तो प्रत्यक्ष मासेमारीतून होत नाही, अच्छा. पण मासेमारीशी संबंधित आहे, एवढं बरं. मात्र नक्की. घोस्ट फिशिंग म्हणजे काय, तर मच्छीमार त्यांची जुनी, फाटलेली किंवा विना वापराची जाळी समुद्रात फेकून देतात किंवा मासेमारी करताना काही वेळा जाळी किंवा त्यांचे तुकडे तुटून जातात. हो बरोबर. हल्ली वापरली जाणारी जाळी विघटनशील नसतात, त्यामुळे ती जाळी समुद्रावर तरंगत राहतात आणि लाटांच्या प्रवाहाबरोबर भटकत राहतात. बर अशा जाळ्यात बऱ्याचदा मासे, समुद्री पक्षी, समुद्री सस्तन प्राणी अडकून मृत्यू पावतात. यालाच घोस्ट फिशिंग असं म्हटलं जातं. अच्छा. यावर एकच उपाय म्हणजे मच्छीमारांनी त्यांची जुनी, फाटकी जाळी समुद्रात फेकून न देता त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. बरोबर आहे. बरं सर, या व्यतिरिक्त विषारी पदार्थ सुद्धा मासेमारांकडनं वापरले जातात, तर त्या संदर्भात काय सांगाल? हो, विषारी पदार्थांचा वापर करून मासेमारी करणं ही काही ठिकाणी एक कॉमन पद्धत आपण म्हणायला हरकत नाही अशी केली जाते. तर एखाद्या परिसरात त्याची स्फोटके किंवा विषारी पदार्थ टाकून माशांना मूर्छित केलं जातं किंवा मारलं जातं बर आणि त्यानंतर त्यांना पकडण्यात येतं. अशा मासेमारी पद्धतीनं समुद्री पर्यावरण लगेचच प्रदूषित होतं आणि त्याचा परिणाम बऱ्याच काळापर्यंत समुद्री पर्यावरणावर राहतो. ही पद्धत बंद होणं किंवा त्याच्यावर निर्बंध घालणं ही सध्याची म्हणजे खूपच काळाची गरज आहे. सर, मासेमारीवरती वातावरणातले बदल काही परिणाम करतात? हो, वातावरणातील बदल म्हणजेच तापमानात होणारी वाढ बर किंवा ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ किंवा पाण्याच्या प्रवाहात होणारे बदल, त्याची वाढणारी क्षारता, कमी होत जाणारे ऑक्सिजनचं प्रमाण किंवा कमी होत जाणारे पावसाचे प्रमाण, अशा अनेक बाबीमुळे समुद्री पर्यावरण बदलताना दिसते. आणि या बदलत्या वातावरणामुळे माशांच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे माशांच्या उत्पत्तीत दिवसेंदिवस घट दिसून येते. समुद्रकिनारी उथळ पाण्यात वास्तव्य असणाऱ्या माशांच्या काही जाती खोल समुद्राकडे, जिथे पाण्याच्या तापमानात कमी वाढ होते, त्या भागात स्थलांतरित होताना दिसत आहेत. थोडक्यात मासा त्याच्या शरीर क्षमतेपलीकडे असलेल्या तापमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत असून त्यामुळे भविष्यात आता असलेल्या माशांचा अधिवास बदलण्याची शक्यता आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे काही माशांच्या प्रजाती अस्तंगत झाल्यात, काही अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत, तर काहींचं आकारमान कमी कमी होत जात आहे. वाढत जाणाऱ्या तापमानामुळे समुद्राच्या आम्लतेत वाढ झाली, त्यामुळे कवचधारी माशांच्या प्रजाती जसे की कोळंबी, कालवी, समुद्राच्या तळाशी असणारे प्रवाळ, त्याचप्रमाणे सागरी अन्नसाखळीचे घटक असलेले प्राणी प्लवंग आपले कॅल्शियमयुक्त कवच तयार करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे सागरी अन्नसाखळी धोक्यात आली असून याचा एकूणच परिणाम हा माशांच्या उत्पादनावर होताना दिसून येत आहे. बर सर, हे झालं वातावरणातल्या बदलाविषयी. जे प्रदूषण होतं त्याचाही यावर काही परिणाम होत असतो का? हो, समुद्रात वेगवेगळ्या मार्गाने प्रदूषण होत असतं बर आणि हे प्रदूषण आहे ते मत्स्योत्पादन घटण्यासाठी कारणीभूत आहे. बर आता समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौका किंवा मालवाहतूक करणाऱ्या बोटी यांच्या परिवहनाकरता इंधन जाळलं जातं आणि त्यातून लक्षावधी टन हायड्रोकार्बन निर्माण होतं, जे प्रदूषणास कारणीभूत ठरतं. अच्छा. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून समुद्र हा कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड असं मानलं जातं. तसंच पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण देखील कमी होतं, त्यामुळे समुद्र प्राण्यावर किंवा वनस्पतीवर त्याचा ताण पडतो. बर दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्याच्या अधिवासासाठी किनारी भागावर अतिक्रमण करून बांधकाम केले जाते, त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तसंच हल्ली मोठ्या प्रमाणात अविघटनशील प्लास्टिक, रबर आणि तत्सम वस्तू समुद्रात फेकल्या जातात. त्यामुळे दोन धोकादायक गोष्टी घडू शकतात. त्या म्हणजे अशा वस्तू गिळल्याने किंवा त्यांच्यात अडकून मासे, कासव किंवा सस्तन प्राणी मरू शकतात. अच्छा. म्हणजे एकूण असं लक्षात येतं की एकूण मत्स्य व्यवसायावर या सर्व घटकांचा एकत्रितरित्या काही ना काही परिणाम होत असतोय. म्हणजे एकूण जो मत्स्य व्यवसाय आहे तो 90च्या दशकापासून पाहिला
तर अनिर्बंध, अनियंत्रित किंवा अतिमासेमारी केली गेली आहे आणि एकूण वातावरणातले बदल अशी अनेक कारणं या मत्स्य संपत्तीमध्ये घट होण्याची आहेत. तर मग मला आता सांगा की मच्छीमारांसमोर ह्या गोष्टी लक्षात घेऊन कोणती आव्हानं आहेत? पूर्वी झालेल्या चुका सुधारून शाश्वत मासेमारी आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक मच्छीमारानं आणि जो मत्स्यव्यवसायात आहे त्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. या मत्स्य व्यवसायाच्या संवर्धनासाठी समुद्र पर्यावरणाचं रक्षण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपण सुरुवातीला करायला पाहिजे तो मासेमारीचा दबाव कमी करायला पाहिजे. मग तो कसा करता येईल तर आपण कोटा सिस्टीम अंमलात आणणं. यामध्ये एका दिवसाचा, एका आठवड्याचा किंवा एका महिन्याचा किंवा एका हंगामाचा प्रति नौका कोटा शासनानं ठरवावा आणि त्यानुसार मासेमारीचे परवाने मच्छीमारांना देणे गरजेचं आहे. नौकांची संख्या मर्यादित करणे अत्यंत गरजेचं आहे. काही माशांच्या प्रजाती अस्तंगत झाल्यात. त्यांच्या संवर्धनासाठी कॅच अँड रिलीज म्हणजेच त्या प्रजातीचा मासा सापडल्यास लगेच तो समुद्रात सोडून द्यायचा किंवा त्या प्रजातीचा मासा पकडायचा नाही असा दंड घालून द्यायचा. समुद्र पर्यावरणाला धोकादायक असलेल्या मासेमारी पद्धती कायदेशीरपणे बंद करणं हा एक त्याच्यावर उपाय आपण करू शकतो. तर आज आपण इथे आलात आणि महाराष्ट्रातील एकूण सागरी मत्स्य व्यवसाय कसा आहे, सद्यस्थिती काय आहे किंवा उद्यासुद्धा काय संधी आहेत त्याबद्दल आम्हाला अतिशय चांगली माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व मच्छीमार बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचा सागरी मत्स्यव्यवसाय काल, आज आणि उद्या याविषयी डॉक्टर सुहास वासावे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कोकणामध्ये नागली आणि वरी ही भरडधान्य मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आज आपण या नागली आणि वरीच्या सुधारित जातींविषयी डॉक्टर रमेश कुणकेरकर यांच्याकडून माहिती करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, सुरुवातीला या भरडधान्याचं नेमकं महत्त्व काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगा. या पिकामध्ये जर आपण म्हणजे बघितलं तर त्याच्यामध्ये म्हणजे ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, वरी आहे, कांग, कुटकी अशी बरीचशी पिकं येतात. बरोबर. आणि या पिकामध्ये उच्च पौष्टिक मूल्य आहेत. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर भरड धान्यामध्ये पौष्टिक घटकांचं प्रमाण हे गहू आणि भातापेक्षा जास्त आहे. त्यानंतर नागली पिकाचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अमायलोज आम्ल आणि ऑक्सिडंट ही जास्त आहेत. त्यानंतर वरी पिकामध्ये जर बघितलं तर आणि त्यामध्ये ही पौष्टिक घटकांचं प्रमाण हे जास्त असल्याने त्याला सत्वयुक्त धान्य म्हणतात. आणि ही जी पिकं आहेत नागली किंवा म्हणजे वरी, तर ह्या पिकांच्या पेंढ्याचा उपयोग जनावरांसाठी वैरण म्हणून खूप केला जातो आणि तो कोकणासाठी खूप चांगला आहे. बरोबर. आणि त्यानंतर ही जर पिकं बघितली तर इतर पिकांच्या बाबतीत भात म्हणा किंवा बाकीची पिकं आहेत तर त्या पिकापेक्षा ह्या पिकावर कीड व रोगांचं प्रमाण ही फार अल्प आहे. आणि त्यानंतर कोरडवाहू क्षेत्र जे आहेत की ज्या ठिकाणी पाणी नाही तर त्या ठिकाणीही ही पिकं म्हणजे चांगल्या प्रकारे घेतली जातात आणि वातावरणाच्या ताणासाठी ही तग धरून राहतात आणि किडी व रोगांना म्हणजे कमी बळी पडतात. तसंच ह्यामध्ये जर बघितलं आपण तर कॅल्शियम जास्त आहे, लोह जास्त आहे, झिंक जास्त आहे, आयोडीन जास्त आहे. आणि जर आपण बघितलं की शाश्वत शेती जी आपण म्हणतो की आज आपण नैसर्गिक शेती किंवा म्हणजे ऑर्गॅनिक शेतीकडे आपण जो म्हणजे भाग बघतो तर ह्या पिकांचं जर आपण बघितलं याचं खताचं आणि त्याची मात्रा ही फार म्हणजे कमी आहे किंवा वर्कस भागामध्ये पिकं घेतली जातात आणि त्यामुळे रासायनिक खतांचा जास्त वापर केला जात नाही. आणि म्हणून ही जी पिकं आहेत ही आपल्याला एक शाश्वत शेती आणि मूल्यवर्धन ह्यासाठी खूप म्हणजे उपयुक्त आहे. बरोबर. आपल्या कोकणात प्रामुख्याने नाचणी आणि वरीच घेतलं जातं. तर आता आपण पहिल्यांदा नाचणी हे जे पीक आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आम्हाला या नाचणीच्या ज्या सुधारित जाती आहेत त्या कोणकोणत्या आहेत ज्या आपल्या कोकणामध्ये लागवड केली तर फायदेशीर ठरू शकतात शेतकऱ्यांना. आता आपण जर बघितलं की कोकणामध्ये जे शेतकरी ह्या स्थानिक जातींचा वापर करतात. पण स्थानिक जाती ह्या कशा आहेत की त्या खताला चांगला प्रतिसाद देत नाहीत किंवा ते उंच वाढतात, डोळतात किंवा त्यांचं जे कणीस आहे त्या कणसामध्ये दाणे भरण्याचं जे म्हणजे प्रमाण आहे हे खूप म्हणजे कमी आहे की त्याला आपण दाण्याची म्हणजे घनता म्हणतो. आणि त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना जे अपेक्षित उत्पादन आहे हे उत्पादन म्हणजे मिळत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ह्या पिकावर भरीव असं संशोधन केलं आणि नाचणीच्या 4 जाती ह्या म्हणजे विकसित म्हणजे केल्या आणि त्या प्रसारित केल्या. त्यामध्ये आपण बघितलं की दापोली 1 ही जी जात आहे ह्याचं उत्पादन 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला म्हणजे मिळतं.
हां. त्यानंतर ह्याचा जो दाणा आहे लाल रंगाचा आहे हं. आणि ह्याचा कालावधी 125 ते 135 दिवसाचा आहे, म्हणजे ज्याला आपण निमगरवी म्हणतो, हं. की त्या प्रकारामध्ये ही जात येते. बरं. आणि ह्याचं जे उत्पादन आहे हे चांगलं आहे आणि ह्याची भाकरी जी आहे भाकरी खूप चांगल्या प्रकारे होते, लाल भाकरी होते आणि ही आम्ही संशोधनातून म्हणजे निर्माण करून म्हणजे प्रसारित केलेली आहे. बरोबर. त्यानंतर आपण जर बघितलं की आज शहरामध्ये जर आपण बघतो की लाल नको भाकरी, नाही, पण खात सफेद नाही. भाकरी हो, पाहिजे, हो. सफेद भाकरी पाहिजे. आणि बरोबर म्हणून आहे. त्यासाठी आपण दापोली सफेद किंवा कोकण सफेद एक ही नाचणीची निमगरवी जात म्हणजे प्रसारित केली आणि त्याची जी पण उत्पादन क्षमता आहे 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि पांढऱ्या रंगाचा याचा म्हणजे दाणा आहे. प्रथिनांचं प्रमाण खूप आहे, त्यानंतर लोह आहे, त्यानंतर मॅग्नीज प्रमाण जे आहे किंवा जस्त आहे ते ह्या पांढऱ्या नाचणीमध्ये पण चांगलं आहे. बरोबर. आणि त्याही शेतकरी ह्याची पण म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे लागवड हां. करू शकतात आणि त्याची मागणी पण आहे. त्यानंतर आम्ही दापोली 2 ही जी जात निर्माण केली ती 18 ते 20 क्विंटल म्हणजे नाचणीचा जो दाणा आहे तो एकदम बारीक आहे. त्याच्या 1000 दाण्याचं वजन हे 2 ते 3 ग्रॅम आहे, बरं. पण तरी पण ह्या जातीचं उत्पादन हे 18 ते 20 क्विंटल हं. हे मिळतं. आणि त्यामुळे ही पण जात ही लाल रंगाची आहे आणि करपा रोगास, त्यानंतर ही मावा, पानाखळी या रोगाची जात म्हणजे प्रतिकारक आहे. बरं. त्यामुळे ह्या जातीवर बाकीचे कीड रोगाचं प्रमाण आपल्याला म्हणजे दिसत नाही आणि उत्पन्नाला पण चांगली आहे. चांगली आहे. आणि दापोली 3 ही 20 ते 22 क्विंटल उत्पन्न देणारी आणि त्यानंतर निमगरवी जात, त्यानंतर कालावधी ह्याचा जो आहे 125 ते 130 दिवस की जो शेतकऱ्यांना कोकणातल्या खूप म्हणजे चांगला आहे आणि ही अधिक उत्पादन देणारी आहेत. त्यामध्ये लोह जास्त आहे, हां. जास्त आहे, प्रथिन जास्त आहे आणि ह्याचं जे कणीस आहे हं. हे कणीस आपल्याला असं म्हणजे उभट दिसतं, चांगलं दिसतं. हां. आणि आपण नागलीमध्ये बघतो तर त्यामध्ये त्याला फुटव्यांचं प्रमाण जे आहे हे जास्त नसतं, पण बरोबर. ह्या जातीमध्ये जर आपण बघितलं तर हं. साधारणपणे 3 ते 4 फुटवे हं. ह्या जातीला आहेत आणि त्यामुळे त्याचं उत्पादन जे आहे हे बाकीच्या जातीपेक्षा आपल्याला म्हणजे जास्त दिसतं. आणि बरोबर. ह्याचं अधिक उत्पादन असल्यामुळे हं. की आज जे आपण काही इंडस्ट्रीज म्हणतो किंवा जे उद्योग म्हणतो हं. त्याच्यासाठी कच्चा माल जो आहे तो कच्चा माल आपल्याला म्हणजे पुरवण्यासाठी ह्या जातींची लागवड केली पाहिजे. आणि बरोबर. त्यामध्ये कसं होतं की आम्ही लागवड पद्धती सांगतोय, त्याच्यावर खताचं व्यवस्थापन कसं करावं ते सांगतोय हां. आणि हे जर केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे हे हं. वाढणार आहे. बरं. आताच तुम्ही या सुधारित जाती सगळ्या सांगितल्यात की ज्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. तर या सुधारित जातींची लागवड जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने करायची आहे? खूप चांगला प्रश्न आहे, कारण काय आम्ही जाती जे निर्माण करतो ह्या शेतकऱ्यांसाठी करतो, त्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड व्हायला पाहिजे. कारण कसं आहे की भात लागवडीचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना म्हणजे माहीत झालेलं आहे, हं. पण नागलीसारख्या पिकाचं जे लागवड तंत्रज्ञान आहे हे त्यांना म्हणजे माहीत करून देणं हं. हे फार म्हणजे गरजेचं आहे. खरं आणि आहे. आपण जर आता बघितलं की देशाची जी काही म्हणजे वाढती लोकसंख्या आहे तर त्याची गरज भागवण्यासाठी आपल्याला म्हणजे तृणधान्य किंवा भात असेल म्हणजे गहू असेल तर त्याच्याबरोबर हे नागली पिकाचंही महत्त्व हे खूप म्हणजे मोठं आहे. आणि जर आपण बघितलं हं. आपल्या म्हणजे महाराष्ट्रात तर साधारणपणे 80,130 हेक्टर क्षेत्रावर ह्या नाचणी पिकाची म्हणजे लागवड म्हणजे केली जाते. आणि जर आपण नागलीचा फक्त विचार केला किंवा नाचणीचा विचार केला हं. तर त्याच्यामध्ये 5 ते 8% प्रथिन आहेत, 1 ते 2% स्निग्ध पदार्थ आहेत, 65 ते 70% त्यामध्ये कर्बोदक आहेत, हं. 15 ते 20% तंतुमय पदार्थ. त्यानंतर नाचणीमध्ये पोषक मूल्यद्रव्याचं प्रमाण हे जर आपण बघितलं तर गहू आणि भातापेक्षा जास्त आहे. आता जर आपण नाचणीची जर आपण म्हणजे लागवड करायचं जर आपण म्हणजे म्हटलं तर या पिकाची जी लागवड आहे ही आपण बघतो की साधारणपणे वर्कस जमीन किंवा उताराची जमीन यामध्ये म्हणजे केली जाते. हं. पण त्या ठिकाणी जर अति उतार असेल तर त्या ठिकाणी हे पीक शक्यतो म्हणजे घेऊ नये. बरोबर. आणि खरीप हंगामात कोकणात नागलीची लागवड पावसाच्या पाण्यावर शक्यतो म्हणजे केली जाते. आणि ज्यावेळी ही पावसाला सुरुवात होते तर त्याच वेळी त्याची जर आपण रोपवाटिका केली आणि जर रोपं चांगल्या प्रकारे तयार केली आणि त्याची जर लागवड केली चांगल्या प्रकारे म्हणजे उत्पादन म्हणजे मिळू शकतं. आणि आपण असं म्हणतो उपजोमदार असतील हां, तेवढं उत्पन्न चांगलं मिळू तेवढं शकतं. उत्पन्न चांगलं. आणि म्हणून तुम्ही रोपं चांगली करा. बरोबर. ती कशी करावी तर साधारणपणे जे तुमचं शेत आहे त्या क्षेत्रात तुम्ही उभी आडवी चांगली नांगरट करून घ्यावी. त्यानंतर ती धसकटं वेचून जमीन स्वच्छ करावी आणि त्याच्यामध्ये 5 टन शेणखत चांगलं मिसळावं असं आम्ही सांगतो. तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिक जे काय आहे ते तुम्ही टाका. बरेच वेळा शेतकरी टाकता येतं पण ते जर टाकलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. हं. त्यानंतर रोपवाटिकेसाठी क्षेत्र निवडताना जमिनीचा उतार लक्षात घ्या. हं. आणि जर आपण बघितलं तर प्रति आर किंवा प्रति गुंठ्यास 250 किलो याप्रमाणे कुजलेलं शेणखत टाका. हं. त्यानंतर वाफे जे आहेत हे म्हणजे तळाशी 120 सेंटीमीटर रुंद, 8 ते 10 सेंटीमीटर उंच
आणि पाण्याचा चांगला निचरा होणारे तुम्ही वाफे तयार करा. कारण हं. काय होतं की जर समजा जास्त पाऊस आहे, कोकणात जास्त पाऊस असतो आणि हो. तो जर पाऊस पडला तर रोपं कुजण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि म्हणून पाण्याचा निचरा म्हणजे चांगला होणारी झाला पाहिजे. जमीन निवडली आणि पाहिजे. जर समजा तुमचं 1 हेक्टर क्षेत्र आहे तर साधारणपणे एक 10 गुंठ्याचं क्षेत्र तुम्हाला म्हणजे रोपवाटिकेसाठी म्हणजे पुरेसं होतं. त्यानंतर जेव्हा पाऊस सुरू होतो तर त्यावेळेस तुम्ही त्या म्हणजे गादी वापरायची म्हणजे पेरणी करा. आणि पेरणी करताना 1 गुंठा क्षेत्रास तुम्ही 1 किलो युरिया खताची म्हणजे मात्रा मात्रा द्या. द्यावी. आणि पेरणीपूर्वी ही जी धान्य आहे त्याला 1 किलो तुम्ही बुरशीनाशक 2.5 ग्रॅम थायरम हे जर चोळलं हं. तर तुम्हाला त्याचा रुजवाही चांगला होतो. आणि हां. जर आपण बघतो की ज्यावेळी वापसा कंडिशन असते तर त्यावेळी हं. बरेचसे किडी किंवा सूक्ष्मजीव त्याच्यावर जे प्रादुर्भाव होत हा, असतो. प्रादुर्भाव होतो. आणि म्हणून हे जर तुम्ही चोळलं तर तुमची रोपवाटिकेमध्ये त्याचं बरं. बोलशक्ती आणि रोपं चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसतात. आणि त्यानंतर जर आपण जे बघितलं तर त्यासाठी एक साधारणपणे 15 दिवस झाले हां. की पुन्हा एका गुंठ्याला जर तुम्ही 1 किलो युरिया दिलात तुमची रोपांची वाढ चांगली होईल. आणि ज्यावेळी आपण रोपं ज्यावेळी काढणार आहोत जे वाफे आहेत त्यांना तुम्ही पाणी देता, त्यामुळे काय होतं की तुम्हाला रोपं उपटताना किंवा काढताना म्हणजे चांगलं होतं. त्यामुळे ते म्हणजे तुटत नाहीत. बरोबर. तर ह्या प्रकारे वापरतो. आणि ह्याची जी लागवड आहे ती लागवड आम्ही म्हणतो की 30 बाय 15 सेंटीमीटरवर ठुंबा पद्धतीने जर समजा तुम्ही केली तर ती चांगली. आणि एका ठिकाणी 1 किंवा 2 रोपं लावा. आणि ठोंब्यामध्ये जर समजा आपण खताचं जे व्यवस्थापन आहे की नागली पिकासाठी 80 किलो नत्र 50 किलो स्फोरत लागतं. ते जर तुम्ही समजा ठोंबा पद्धतीने लावणीच्या वेळी जे नत्र आहे हे तुम्ही 50% द्या. आणि 50% 1 महिना झाल्यानंतर जर दिलं तर त्या पिकाला खताची मात्रा म्हणजे चांगली म्हणजे मिळू पुरेशी शकते. होते. आणि अंतर जे आहे हे अंतर मात्र 20 बाय 15 सेंटीमीटर जर ठेवलं तर काय होतं की जे पीक आहे तर त्या पिकाला सूर्यप्रकाश सारखा मिळतो. खालचं अन्न द्रव्य हे चांगलं मिळतं. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला काय दिसतं की उत्पादनामध्ये हं. किंवा त्याचं फुटवे येण्याचं प्रमाण चांगलं होतं आणि आपल्याला त्याचं उत्पादन म्हणजे वाढलेलं दिसतं. बरोबर. म्हणजे नाचणीची ज्या सुधारित जाती आहेत त्यांची लागवड अशा पद्धतीने केली तर शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरणारं पीक आहे. मंडळी, नागली आणि वरीच्या सुधारित जातींविषयीची माहिती आपण घेत आहोत, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. याविषयीची आणखी माहिती आपण घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नागली आणि वरीच्या सुधारित जातींविषयी डॉक्टर रमेश कुणकेरकर यांच्याकडून आपण माहिती करून घेतली. आज याचा आपण भाग पहिला ऐकलात. याचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात आमच्या मंगळवारच्या 17 फेब्रुवारीच्या आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात. तेव्हा मंडळी, आता आजच्या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली. मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.